वसईमधील पूरस्थिती पाणथळींच्या विनाशामुळे झालेली आहे। कांदळवनातील बेकायदा भराव पुराला जबाबदार आहे। वनशक्तीचे राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र गेलंय। पर्यावरणाची हानी थांबवा अशी विनंती सुद्धा त्यांनी केलेली आहे। गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी दरम्यान वसई परिसरातून जाणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेलेला होता। वसई विरार परिसरातील पाणथळ जमिनी, कांदळवन क्षेत्रावर झालेलं अतिक्रमण तसंच सकल भागांमध्ये करण्यात आलेला बेकायदेशीर भराव राष्ट्रीय महामार्गावर पूरसदृश स्थिती निर्माण व्हायला कारणीभूत ठरला। ही बाब गेल्या दशकभरापासून संबंधित विभागांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत आहोत, असा आरोप मुंबईतील पर्यावरणासाठी कार्य करणाऱ्या वनशक्ती या संस्थेने केलाय। संस्थेने या संदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांसह संबंधित विभागांना पर्यावरणाची हानी थांबवा आणि तत्काळ उपाययोजना करा अशी मागणी सुद्धा केली आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग देशातील महत्त्वाच्या महामार्गांपैकी एक आहे। रोज लाखो वाहनांची वर्दळ या मार्गावरून होत असते। मात्र गेल्या काही वर्षांपासून वसई विरार परिसरातून जाणाऱ्या या महामार्गावर ठिकठिकाणी पावसाळ्यामध्ये पूरस्थिती निर्माण होते।